22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर हल्ला केला। या दहशतवाद्यांनी क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडल्या। भारतीय पर्यटकांना त्यांचा धर्म विचारण्यात आला। या निरपराध पर्यटकांना विवस्त्र करण्यात आलं। त्यांना कलमा वाचता येतोय की नाही याची खातरजमा केली गेली आणि या पर्यटकांचा जीव घेण्यात आला। पुढच्या 24 तासात देशभरात संतापाची लाट उसळली। काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा दहशतीचं वातावरण पसरलं। पृथ्वीवरती स्वर्ग अशी काश्मीरची ओळख, परंतु या नंदनवनावर परक्यांची दृष्टी पडली आणि घात झाला। इस्लामी आक्रमणकर्त्यांपासून ते पाकिस्तानची निर्मिती झाल्यावर जन्माला आलेल्या वेगवेगळ्या फुटीरतावाद्यांपर्यंत अनेकांनी इथे विध्वंस केला। जम्मू काश्मीरमधल्या धार्मिक स्थळांना जाणीवपूर्वक लक्ष्य करून पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जाणीवपूर्वक भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला। केवळ हिंदूच नाही तर भारतीय संस्कृतीच्या परिप्रेक्ष्यात जम्मू काश्मीरला अनन्यसाधारण महत्त्व आहे। खुद्द जम्मू या भागाची ओळख मंदिरांचं शहर म्हणून केली जाते। याच पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रेला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे। पहलगाममध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर अमरनाथ यात्रेवर सुद्धा शंकेचं सावट उभं राहिलंय। कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या अमरनाथ यात्रेचा नेमका इतिहास काय आहे? अमरनाथ यात्रेवरून झालेला गदारोळ नेमका काय होता? हेच जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत राहुल धुलप। महा MTV मध्ये आपलं स्वागत। अमरनाथ यात्रेशी संबंधित अनेक पौराणिक आख्यायिका आपल्याला ऐकायला मिळतात। असं म्हणतात की भगवान शंकरांना पार्वती देवीला अमरत्वाचं रहस्य सांगण्यासाठी एकांताचं ठिकाण शोधायचं होतं। अशा वेळी हिमालयाच्या उंच डोंगरात या जागेची त्यांनी निवड केली। या मार्गावर जाताना त्यांनी सांसारिक गोष्टींचा त्याग केला आणि पार्वती देवींना अमरत्वाचं रहस्य सांगितलं। अमरनाथ मधल्या या गुहेबद्दल आणखी एक आख्यायिका अशी आहे की बृहस्पती मुनींनी अमरनाथच्या याच गुहेत तपश्चर्या केली आणि त्यांना भगवान शिवांचं दर्शन झालं। या आख्यायिकांमुळे हे स्थान अधिकच पवित्र मानलं जातं। 11व्या शतकात कलाहन राजाने लिहिलेल्या रजत रंगीनी या ग्रंथामध्ये अमरनाथ यात्रेचा आपल्याला उल्लेख आढळतो। 13,000 फुटांवर असलेल्या अमरनाथच्या गुहेतील बर्फाचं शिवलिंग स्वयंभू आहे। या पवित्र शिवलिंगाच्या दर्शनासाठी मागची अनेक शतकं भाविक इथे येत असतात। श्रावणाच्या पवित्र महिन्यात जुलै आणि ऑगस्ट दरम्यान अमरनाथ यात्रेला सुरुवात होते। अमरनाथ यात्रेला पोहोचण्यासाठी 2 मार्ग आहेत। पहिला उत्तरेकडचा आणि दुसरा दक्षिणेकडचा। उत्तरेकडून बलाटल बेस कॅम्पच्या मार्गाने शेषनाग संगम बोगद्यातून भाविक दर्शनासाठी येऊ शकतात। अमरनाथ यात्रेसाठीचा दक्षिणेकडचा मार्ग सुरू होतो पहलगाम चंदनवनीमधून। 43 किलोमीटरच्या या प्रवासात शेषनाग तलाव आणि पंचतरणी या ठिकाणांवरून अमरनाथला जाता येतं। काशी विश्वनाथ, चारधाम यात्रा, कैलास मानसरोवर यात्रा याप्रमाणेच अमरनाथ यात्रेला सुद्धा वेगळं महत्त्व आहे। पाकिस्तानच्या निर्मितीनंतर भारताला सीमापार दहशतवादाचा वेळोवेळी सामना करावा लागला। 1990च्या दशकामध्ये काश्मीरी पंडितांना आपली घरं सोडून जाण्यासाठी भाग पाडल्यानंतर देशविघातक शक्तींची मग्रुरी वाढतच गेली। 1993 साली पाकिस्तानच्या हरकतुल अन्सार या दहशतवादी संघटनेने अमरनाथ यात्रेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला। भाविक जर या यात्रेत सहभागी झाले तर परिणाम चांगले होणार नाही अशी धमकी त्यावेळी देण्यात आली होती। असं असून सुद्धा पुढची काही वर्ष अमरनाथची यात्रा सुरू होती। 2000 सालच्या 2 ऑगस्ट या दिवशी पहलगामच्या नुनवान छावणीवर हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामध्ये 21 हिंदू निष्पाप भाविक मारले गेले तर 3 सुरक्षा रक्षकांचा सुद्धा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला। पुढची 2 वर्ष लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेकडून हल्ला करण्यात आला। पुढची 2 दशकं फुटीरतावाद्यांमुळे काश्मीरचं खोरं चांगलंच धुमसत होतं। जुलै 2016 मध्ये काश्मीरमधल्या अशांततेमुळे अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली। ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यामुळे पुन्हा एकदा अमरनाथ यात्रेवर दहशतीचं सावट पसरलं। सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून CRPF, BSF, CISFचा फौजफाटा यात्रेदरम्यान तैनात केला जातो। मागच्या एका दशकात अमरनाथ यात्रेला येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे। पर्यटन हा जम्मू काश्मीरच्या अर्थकारणाचा पाया आहे। फुटीरतावादी आणि दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यामुळे या खोऱ्यातील लोकांचं नुकसान होतं। येणाऱ्या काळात 3 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान अमरनाथ यात्रा संपन्न होणार आहे। 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे या भागात सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालंय। प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत भारताने याआधी सुद्धा आपल्या शत्रूंचा बिमोड केलाय। दहशतवादाची काळी छाया आभाळामध्ये कितीही घोंगावत असली तरी भारताच्या नेतृत्वाचं आणि इथल्या समाजमानाचं सामर्थ्य या सगळ्याला पुरून उरेल यामध्ये शंकाच नाही। अमरनाथ यात्रेच्या संदर्भातील ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।